विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। आज आपण घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षेचे नमुना प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवून घेणार आहोत। आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी इयत्ता 8वी विषय मराठी प्रश्नपत्रिका दिसत असेल। श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचे MG शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली घटक चाचणी क्रमांक 1 ही नमुना प्रश्नपत्रिका आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, इयत्ता 8वी तुकडी, आपली जी तुकडी आहे ती तुकडी घालायची। विद्यार्थ्याचे नाव आहे, आपले संपूर्ण नाव लिहावे। उजव्या बाजूला परीक्षा नंबर आहे, आपला 4 अंकी परीक्षा क्रमांक घालावा। एकूण गुण 20 आहेत, म्हणजे 20 मार्काची प्रश्नपत्रिका आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, घटक चाचणी परीक्षा जी असते ती परीक्षा एकूण 20 मार्कांची असते आणि प्रश्नपत्रिकेमध्येच आपण उत्तरे लिहिणे अपेक्षित आहेत। हे महत्त्वाचे पहिल्यांदा लक्षात घ्या। आता आपल्याला जो अभ्यासक्रम पाठवलेला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारितच या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिका असणार आहे, कृती प्रश्नपत्रिका असणार आहे। एक नमुना आपण या ठिकाणी सोडवून देणार आहोत। आपण आपल्या वहीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका लिहून ठेवायची आहे व आपल्या विषय शिक्षकांना दाखवायची सुद्धा आहे। आणि काही शंका असल्यास आपण निश्चितच फोन करून विचारू शकता। चला तर मग आपण नमुना घटक चाचणी प्रश्नपत्रिका कशी असते एक नमुना दाखल मी या ठिकाणी सोडवून दाखवत आहे। आपण आपल्या वहीमध्ये सोडवायची आहे। आता या ठिकाणी जर आपण पाहिलो प्रश्न पहिला, तर खाली दिलेला उतारा वाचा व त्या खाली दिलेल्या कृती सोडवा। पहा, प्रश्न पहिला काय आहे, खाली दिलेला उतारा वाचा व त्या खाली दिलेल्या कृती सोडवा असे सांगितलेले आहे। इथं 4 गुण आहेत, हे लक्षात घ्या, 4 मार्कांसाठी आहे, इथं उमटलेले नाही। एकूण 4 गुणांसाठी आपल्याला उत्तर असणार आहे, त्याखाली प्रश्न असणार आहेत। म्हणून उतारा आपण विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। निदान लहान लहान परिच्छेद असतात म्हणून आपण 2 ते 3 वेळा परिच्छेद वाचणे गरजेचे आहे, की जेणेकरून खाली दिलेल्या काही कृती आहेत त्यांची जी उत्तरे असतात ती उत्तरे या ठिकाणीच दिलेली आहेत। आपण सूक्ष्मपणे वाचन केल्यानंतर त्याची उत्तरे आपण लिहायची आहेत। चला तर मग आपण उतारा वाचण्यास सुरुवात करूया। पहा, इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली। नीट उतारा लक्षपूर्वक आपण वाचन करावयाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। नागपूर दादर एक्सप्रेस म्हटले, एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली। गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले। कोणी बुक स्टॉलवरती वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले। 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले। मग त्यांनी चहा मागवला। चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या। ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द आणि शब्द दूरवर ऐकू जात होता। त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण। पहा, पहिला परिच्छेद या ठिकाणी संपतो, म्हणजे एकूण 2 प्रवासी या ठिकाणी आहेत, एक म्हातारा आहे आणि दुसरा आहे तो तरुण आहे। आणि शेवटी काय म्हणतात पहा, म्हातारा काय म्हणतो बघा, त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? हा, म्हणजे म्हातारा तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? प्रश्नचिन्ह आहे। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी परिच्छेद दिलेला आहे। आता निश्चित तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला कोणता पाठ आहे, तर लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ आपल्या पाठ्यपुस्तकातील आहे आणि त्यातीलच हा उतारा दिलेला आहे। आणि त्याला अनुसरून आपण आता प्रश्न पाहूया। काय सांगितलेले आहेत प्रश्न पहिला आहे, आकृती पूर्ण करा। 1 गुणांसाठी आहे पहा, 1 गुण आहे। मग प्रश्न काय आहे बघा,
गाडीतल्या प्रवाशाकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती. गाडीतल्या प्रवाशाकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती. 2 कृती आपण लिहायच्या आहेत. वरती उतार्यामध्ये दिलेल्या आहेत, भरपूर आपल्याला कृती दिलेल्या आहेत, त्यातील फक्त आपण 2 कृती लिहायच्या आहेत. पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलो तर लक्षात येईल कोणकोणत्या आहेत की प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरजारा घालू लागले. कोणी बुक स्टॉलवरती आहे का, इथं बुक स्टॉलवरती वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. त्यानंतर पुढं आपल्याला लिहायचं आहे की एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर त्याने चहा मागवला. अशा कृती झालेल्या आहेत. त्यातील फक्त आपल्याला किती कृती लिहायच्या आहेत? 2 कृती या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे प्लॅटफॉर्मवर एरजारा घालणे लिहू शकता, बुक स्टॉलवरती वर्तमानपत्र घेऊन जागेवर आडवे झाले ते लिहू शकता, दगडी बाकावर जाऊन बसले ते लिहू शकता, आणि तासभर गप्पा मारल्यानंतर दोघेही कंटाळ्याने चहा मागवला. या कोणत्याही कृतीपैकी 2 कृती आपण या ठिकाणी लिहायच्या आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी आपल्याला पूर्ण करायचा आहे, 1 गुण आहे. त्यानंतर आता आपण प्रश्न पहिल्यातील दुसऱ्यामधील जाऊया. काय सांगितले आहेत पहा. प्रश्न पहिला आ, योग्य विधान शोधा म्हटलेले आहेत. 1 गुण आहे. योग्य विधान शोधा. म्हणजे 4 पर्याय दिले आहेत, त्यातील 4 पर्यायापैकी 1 विधान काय असणार आहे? अचूक असणार आहे. ते अचूक विधान असणारं आपण काय करायचं आहे? ह्या ठिकाणी आपण उत्तर लिहायचं आहे. हे लक्षात घ्या. लक्षात आलं काय? पहा आता काय सांगतात. योग्य विधान 4 कोणकोणते पर्याय दिले आहेत? लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती. दुसरं दिलेलं आहे म्हातारा व तरुण करोडपती होते. तिसरं दिलेलं आहे तरुण वकिली करायला परदेशात जात होता. आणि चौथं दिलं आहे 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. हे लक्षात घ्या. म्हणजे 4 विधानामध्ये एक कोणतं उदाहरण बरोबर असणार आहे की शेवटचं आहे बघा. 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. मग इथं 4 उत्तरामध्ये 4 नुसता आकडा घालायचं नाही, तर हे वाक्य जसं दिलेलं आहे 4 नंबरचं, ते 4 नंबरचं उत्तर आहे तसं उतरून खाली उत्तरामध्ये लिहायचं आहे. म्हणजे उत्तर काय येणार? 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. हे उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे, तरच तुम्हाला 1 गुण मिळू शकतील. अंक घालावायचे नाहीत. तर तो पूर्ण पर्याय जो आहे चौथा, तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. आता हेच उत्तर बरोबर कसं काय? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. पहिलं सांगितलं आहे लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती. इथं तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? एक्सप्रेस म्हणून सांगितलं आहे. नागपूर दादर एक्सप्रेस आहे का इथे? एक्सप्रेस हे उत्तर, म्हणजे उत्तर नाही, एक्सप्रेस आहे. आणि तिथं काय सांगितलेलं आहे? तर आपल्याला पॅसेंजर सांगितलं आहे. म्हातारा व तरुण करोडपती होते. म्हणजे या परिच्छेदमध्ये आपल्याला कुठेच उल्लेख आलेला नाही करोडपती असलेलंच. म्हणजे दुसरा पण पर्याय बरोबर नाही. तरुण वकिली करायला परदेशात जात होता. म्हणजे इथं शेवटचं वाक्य विचारलं आहे की म्हातारा त्या तरुणाला म्हणाला की राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं का? मात्र या ठिकाणी वकिली करण्यासाठी म्हणून उल्लेख आलेला नाही, किंवा परदेशात म्हणजे कुठे नेमके जाणार, म्हणजे जाणार आहे खरं तिथं कशासाठी जाणार आहे याचा उल्लेख नाही. म्हणून चौथं पर्याय काय? 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. इथं आपल्याला दिलेलं आहेत बघा. 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण आहे का? म्हणजे हे उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं काय सांगतात बघा, त्यातीलच योग्य विधान ओळखा. पहिला आहे दुसऱ्यातील, काही प्रवासी स्टेशन मास्तरकडे तक्रार करायला गेले. दुसरं काय? 2 प्रवासी वर्तमानपत्रे घेऊन वाचत बसले होते. तिसरं काय? इगतपुरी स्टेशनवर गाडी 3 तास खोळंबली होती. चौथं काय? अन्य प्रवासी गाण्याच्या भेंड्या खेळत बसले होते. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलो 4 पैकी, हे 4 पैकी जे तिसरं उद्यान आहे ते बरोबर आहे बघा. हे लक्षात घ्या. काय आहे? तर तिसरं विधान काय सांगितलं आहे? इगतपुरी स्टेशनवर गाडी 3 तास खोळंबली होती. हे लक्षात घ्या. कारण पहिलं त्याचा उल्लेखच केला नाही की काही प्रवासी स्टेशन मास्तरकडे तक्रार करायला, हे कुठेच उल्लेख केलेला नाही. दुसरं 2 प्रवासी वर्तमानपत्रे घेऊन वाचत बसले होते. म्हणजे इथं 2 प्रवासी म्हटलेलं आहे, मात्र आपण 2 प्रवासी एका दगडी बाकावर जाऊन बसले, दगडी बाकावरती जाऊन बसलेले आहेत आणि वर्तमानपत्र वाचन जागेवर आडवे झालेले आहेत. म्हणजे बसलेले आहेत खरं तिथं आडवे झालेले आहेत. म्हणजे हे लक्षात घ्या. बसलेले म्हणजे
त्या वर्तमानपत्र घेऊन वाचत नाही तर खाली आडवे होऊन ते वाचन करत होते, हे लक्षात घ्या. तिसरा आहे इगतपुरी स्टेशनवर गाडी 3 तास खोळंबलेली होती. हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे वरच्या रकान्यामध्ये, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इगतपुरी स्टेशनवर गाडी 3 तास खोळंबलेली होती. इथं आपल्याला दिसेल, पहा इथं दुसरंच वाक्य दिलेलं आहे, इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली, आहे का? म्हणून आपण या ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे. आणि चौथा काय दिलेला आहे, अन्य प्रवासी गाण्याच्या भेंड्या खेळत होते. इथे भेंड्यांचा उल्लेखसुद्धा केला नाही, म्हणून तिसरा पर्याय जो आहे तो आपण या ठिकाणी लिहायचा, इगतपुरी स्टेशनवर गाडी 3 तास खोळंबली होती, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण हे जे प्रश्न पहिला त्यातील तिसरा आपण आता उत्तरे काय आहे बघूया, की तुमच्या प्रवासातील बघा एखादा लक्षात राहिलेला अनुभव लिहा. इथं 2 मार्क आहेत, स्वमत आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या बुद्धी कौशल्याला अनुसरून तुमचं वैयक्तिक मत जे काय आहे ते या ठिकाणी आपण लिहिणं अपेक्षित आहे. आणि लक्षात राहिलेला अनुभव, आपण जरी तुम्ही 8वीला असला, प्रवास करत असलो तरी आत्तापर्यंतच्या काळखंडामध्ये आपल्याला एक तरी असा अनुभव आलेला असणारच आहे प्रवास करताना. किंवा जरी समजा तुम्हाला अनुभव आलेला नसेल तर आपण कल्पना करून या ठिकाणी अनुभव लिहिणं अपेक्षित आहे. मी प्रवासच केलेला नाही हे उत्तर लिहून तिथं चालणार नाही. कल्पना करून तुम्ही शेवटी काय होईना आपण लिहिणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. मी या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण म्हणून या ठिकाणी प्रवासात राहिलेला अनुभव सांगतो, की बाबा आम्ही एकदा गावी चालले होतो. एस टीमधून जात असताना अजून गाडी सुटायला थोडा वेळ अवकाश होता. तिथं मला एक फळे खाण्याची इच्छा झाली, म्हणून मी बाबांच्याकडून पैसे घेऊन त्या स्टॉलवरती गेलो. आणि तिथे एक गरीब मुलगा त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये आलेला होता आणि तो अतिशय आशाळभूतपणे त्या माझ्या फळांच्याकडे तो पाहत होता. तेवढ्यातच त्या मुलाची आई आली आणि त्याला ओढत घेऊन जाऊ लागली. आणि ओढत घेऊन जात असतानाच त्या दुकानातल्या अनेक ज्या टोपल्या होत्या फळांच्या भरलेल्या, त्या टोपल्यांना त्या ठिकाणी धक्का लागला आणि सर्व काही ते खाली पडले. कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खाली सर्व चिखल झालेले होते. आणि त्यातच तो दुकानदारवाला त्यावरती भडकला आणि त्या माय लेकरांना तो रागारागाने काहीतरी बोलू लागला. मात्र आई गयावया करत होती. तेवढ्यातच त्या बाजूला असणारे एक गृहस्थ पुढे झाले आणि त्या दुकानदाराला दम देऊन त्या ठिकाणी शांत बसवले. खाली पडलेल्या सर्व फळांचं त्यांनी ती किंमत विचारली आणि त्या पाकिटामधील जे पैसे काढून त्या ठिकाणी त्यांना दिलेले आहे आणि त्या दुकानदाराला सुद्धा शांत बसवले. म्हणजे त्या मुलाच्या सन्मानासाठी त्या गृहस्थांनी केलेली कृती अजूनही माझ्या लक्षात राहिलेली आहे. असे आपण थोडक्यात किंवा तुमच्या बुद्धी कौशल्याला अनुसरून तुमच्या प्रवासातील एखादा अनुभव आपण या ठिकाणी 5 ओळीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणत्याही प्रकारे आपण नकारात्मक लिहू नका, खाडाखोड करू नका. व्यवस्थित त्या प्रश्नाला अनुसरून योग्य अशी कृती आपण लिहिणं गरजेचं आहे. तरच 2 पैकी 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील, हे लक्षात घ्या. हा झाला प्रश्न पहिला. त्यानंतर आता आपण प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया. काय सांगितलं आहे, खाली दिलेला उतारा वाचा व त्याखालील कृती सोडवा. 4 गुण आहेत. जे प्रश्न पहिला 4 गुण, प्रश्न दुसरा 4 गुण, म्हणजे 8 गुणांचं या ठिकाणी गद्यपाठावरच अनुसरून एक उतारा आपल्याला दिलेला आहे. काय सांगतात पहा. आता उतारा आपण या ठिकाणी वाचन करूया. पहा उतारा मी या ठिकाणी वाचन करतो. त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते. ते म्हणजे घरातले दळणाचे जाते म्हटलेलं आहे. घरातल्या बायका कोंबड्यांच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करीत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत आस म्हणतात भरून जातो. दुसरा परिच्छेद आहे. घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज. पहा, भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट
आईच्या उबदार अन मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. पापण्या जड झालेल्या असतात, अर्धवट जाग आलेली असते, अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंचा स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलेलं असेल की आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणता पाठ आहे? सुरांची जादूगिरी. निश्चितच या पाठामधील आपल्याला हा उतारा या ठिकाणी दिलेला आहे. चला तर मग आपण या खाली कोणत्या कृती दिलेल्या आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे आहेत ते आपण पाहूया. पहा, प्रश्न दुसरा या ठिकाणी चौकटी पूर्ण करा म्हणून सांगितलेलं आहे. यासाठी आपल्याला 1 गुण आहे. काय बघा प्रश्न, गाणाऱ्या जात्यांच्या आवाजाची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी 4 लिहायचे आहेत. किती लिहायचे आहेत? 4 वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे 2 जर तुम्ही या 4 पैकी 2 लिहिला तर अर्धा गुण आहे. 4ही व्यवस्थित लिहिला तरच 1 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील. आता आपण व्यवस्थित 2 ते 3 वेळा उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल की या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ते. पहा, इथं आपल्याला तिथं सांगितलं आहे बघा की जात्याचा मंद लयबद्ध प्रौढ आणि दमदार आवाज ही पहिली कृती लिहायचं. त्यानंतर आपण पुढचं लिहायचं आहे घास घातल्यानंतर जात्यातून निघणारा भरडा आवाज हे दुसरं. त्यानंतर पीठ होताना येणारा सौम्य सूर हे तिसरं. आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेल्या प्रसन्न व कोमल सुरावट ही लिहायची चौथी कृती. अशा पद्धतीने आपण ह्या 4 कृती लिहिला तरच तुम्हाला 1 गुण आपल्याला निश्चितच मिळून जाऊ शकेल. त्यामुळे आपण जो दिलेला उतार आहे तो उतारा सूक्ष्म 2 ते 3 वेळा वाचन केल्यानंतर मगच आपण कृती पूर्ण करावयास पाहिजे. कोणत्याही प्रकारचं खाडाखोड चालणार नाही. मराठी भाषेमध्ये शुद्ध लेखनाला अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे शुद्ध लेखन व हस्ताक्षर या दोन्ही गोष्टी आपण अतिशय योग्य पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. त्यातील का ते लिहा. 1 गुणांसाठी आहे. का ते लिहा म्हटल्या घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते. कारण घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते. इथं दिलेलं बघा शेवटचं वाक्य आपल्याला लक्षात आलं असेल की अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. ही ओळ आहे. ती ओळ आपण या ठिकाणी आहे तशी लिहिलो तरीसुद्धा आपल्याला 1 गुण मिळू शकतात. म्हणजे किती सोपा प्रश्न आहे पहा. आणि त्यासाठी 1 गुण आपल्याला या ठिकाणी मिळतात. आता यानंतर प्रश्न दुसरा ई काय सांगतात पहा. आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दात सांगा. 2 गुण आहेत. म्हणजे स्वमत आहे. तुमच्या बुद्धी कौशल्याला अनुसरून आपण या ठिकाणी थोडक्यात आपण उत्तरं लिहायची आहेत. हे लक्षात घ्या. लक्षात आलं काय? आपल्याला बुद्धी कौशल्यानुसार उत्तरं 5-6 ओळीमध्ये लिहायचे आहेत. आता आवाजाची सोबत जर आवाज आपलाच नसता तर काय झालं असतं? इथं संकल्पना तुमच्या शब्दात म्हणजे कल्पना करून लिहायचं आहे. म्हणजे आपण लिहायचं आहे की थोडक्यात बघा की कधी कधी आपल्याला खूप शांतता जाणवते ना. कारण आपल्याला या शांततेला नीरव शांतता असे म्हणतात. म्हणजे त्या आवाजाचा बाकीच्या कोणत्याही गोष्टींचा आवाज नसतो हे आपल्याला समजून येते. पण हे अजिबात खरे नाही. जर समजा अचानकच आवाजाला रंगरूप प्राप्त झाले तर आपल्या अवतीभोवती हजारो आवाज असून देखील आपण आवाजाच्या समुद्रातच राहत असल्याचे आपल्याला लक्षात येईल. कारण आपल्या अवतीभोवती प्रत्येक क्षणाला शेकडो आवाज येत असतात. दिवस असो किंवा रात्री असो. हे तुम्ही सुद्धा एकदा प्रयोग करून पहा. म्हणजे काय विशेष नाही यामध्ये की डोळे मिटून आपण शांतपणे बसायचे आणि आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला कितीतरी आवाज ऐकू येऊ शकतील की जेणेकरून आपण कल्पनासुद्धा करता येणार नाही. इतके आवाज या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता जर समजा आपण पाहिलो की दुरून येणाऱ्या आवाजावर लक्ष केंद्रित केलो तर दुरूनही खूप खूप आवाज ऐकू यायला आपल्याला लक्षात येतात. हे आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात काय, जर आपण आवाजाच्या सोबतच राहत असतो किंवा आवाजच नसतील तर आपले जगणे किती अवघड झाले असते. समजा या पृथ्वी तलावरती सगळीच माणसे नष्ट झाली
आणि आपण एकटेच मानव शिल्लक राहिलो तर आपण फार काळ जगूसुद्धा शकणार नाही. कारण आपल्याला आवाजाच्या सोबतच राहावे लागते. कारण आवाजाशिवाय आपण राहू शकत नाही. असं आपण आपल्या बुद्धिकौशल्य अनुसरून तुम्ही आवाजाची सोबत ही संकल्पना लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्यवस्थित लिहिला तर 2पैकी 2 गुण तुम्हाला निश्चितच पडू शकतील, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण गद्य विभाग संपलेला आहे. आता आपण पद्य विभाग याकडे जाऊया. काय कविता या ठिकाणी दिलेली आहे ती कविता आपण पाहूया. काय कविता? खालील कविता वाचा व त्यावरील कृती सोडवा. 4 गुण आहे. मग गद्य विभागावर 8 गुण झालेले आहेत आणि आता प्रश्न क्रमांक 3 आहे 4, जे 12 गुणांसाठी आता हे पूर्ण होत चाललेलं आहे. यानंतर कविता दिल्या आहेत पहा. असा रंगारी श्रावण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता आहे. तर मी या ठिकाणी सांगतो पहा कविता. पहिला वाचन करतो 4 गुणांसाठी. चला कविता वाचन. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहावीच गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफी तो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. अशा पद्धतीने आपल्या असा रंगारी श्रावणमधील 10 ओळी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर त्यावर अनुसरून खालील काही कृती दिल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया. काय आहे बघा पहिली कृती. तर प्रश्न 3 अ आकृती पूर्ण करा. किती गुण आहेत? 2 गुण आहेत. पहा या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे? श्रावण महिन्याची विविध रूपे सांगितली आहेत पहा. आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर लक्षात येईल पहा. श्रावण महिन्याची विविध कोणकोणती रूपे आहेत. सृष्टीचा गा चित्रकार दिलेला आहे काय? देखावा रेखितो. त्यानंतर जागोजागी चित्राची त्यांनी मांडलेली पंगत, रिमझिम पहावीचं गाणं, त्यानंतर पाना फुलांचे पातळ थेंब, झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला आहे का. हे पाना फुलांचे पातळ फुलांची नक्षी असे एकूण आपल्याला ह्या कृती दिलेल्या आहेत. विविध श्रावण महिन्यांची विविध रूपे दिलेली आहेत. त्यातील आपण फक्त कोणतेही 4 या ठिकाणी लिहायचे आहेत. म्हणजे समजा पहिल्यामध्ये तुम्ही लिहिला सृष्टीचा हिरवा देखावा, त्यानंतर रिमझिम सरींचे गाणे, त्यानंतर पाना फुलांचे पातळ फुलांची नक्षी, चित्राची मांडलेली पंगत. अशा पद्धतीने आपण कृती पूर्ण करायची आहे. 4 कृती लिहायच्या आहेत. 2 गुण आहेत. म्हणजे प्रत्येकी एका चौकटीसाठी अर्धा अर्धा गुण या ठिकाणी अपेक्षित आहे. पुन्हा सांगतो पहा. सृष्टीचा हिरवा देखावा, रिमझिम सरींचे गाणे, पाना फुलांचे पातळ फुलांची नक्षी आणि चित्रांचीच मांडलेली पंगत असे आपण 4 श्रावण महिन्याची विविध रूपे लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न काय आहे बघा पुढं. प्रश्न 3 श्रावण हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. 1 गुण आहे. लक्षात घ्या श्रावण उत्तर यायला पाहिजे म्हणजे प्रश्न आपण या ठिकाणी तयार करायचे. मग प्रश्न काय? श्रावण असा रंगारी श्रावणमध्ये आहे. ही कविता आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण कविता वाचन केलेलं आहोत. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो आहे का. असा रंगारी श्रावण पहिलीच ओळ दिलेली आहेत की यामध्ये सांगितलेलं आहेत पहा. आहे का इथं दिसतं का आपल्याला? असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो आहे का. मग त्याला अनुसरून आपण इथं आता काय करणार आहोत? प्रश्न तयार करणार आहोत. मग रंग उधळीत येणारा रंगारी कोण आहे का. रंग उधळीत येणारा रंगारी कोण. मग इथे शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. प्रश्नचिन्ह जर दिला नाही आणि सगळं रंग उधळीत येणारा रंगारी कोण असं लिहिला आणि प्रश्नचिन्हच दिलो नाही तर तुम्हाला गुण अजिबात मिळणार नाहीत. शेवटी तुम्हाला प्रश्न तयार करायला सांगितलेला असेल तर त्या विरामचिन्हांचा वापर आपण जरूर करायलाच पाहिजे. प्रश्नचिन्ह हे देणे अपेक्षितच आहे. म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह असेल तरच तुम्हाला गुण मिळू शकतील. म्हणून उत्तर लिहायचं आहे रंग उधळीत येणारा रंगारी कोण प्रश्नचिन्ह, तरच तुम्हाला 1 गुण मिळू शकतील. चला प्रश्न 3 ई काय सांगतात पहा. एका शब्दात उत्तरे लिहा. किती गुण आहे? 1 गुण आहे. काय पहिलं?
साजिरा कलावंत. साजिरा कलावंत कोण आहे? कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत. मग कोण आहे? तर कोण असणार आहे? श्रावण. इथं लिहायचं श्रावण. हे लक्षात घ्या, श्रावण. त्यानंतर दुसरा आहे रिमझिम पहाडीचे. रिमझिम पहा, इथं ओळ होती बघा, रिमझिम पहावीचं गाणं बोलतो झाडांशी. मग इथं काय येणार? रिमझिम पहाडीचे गाणे. हे लक्षात घ्या. इथं कविता वाचन केल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल. रिमझिम पहाडीचे गाणे म्हणजे हे 2 लिहिला तर 1 गुण मिळू शकेल, 1 लिहिला अर्धा गुण, अशा पद्धतीने गुण विभागणी आहे. म्हणून साजिरा कलावंत श्रावण, रिमझिम पहाडीचे गाणे, अशा पद्धतीने आपण उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर व्याकरण प्रश्न 4 या ठिकाणी सुरू होतो बघा. या ठिकाणी सांगितलेला आहे प्रश्न 4 काय सांगितलेत पहा. खालील कृती सूचनेनुसार सोडवा. आहे का? किती गुण आहेत? 4 गुण आहेत. 4 गुण आहेत. त्यातील अ काय आहे पहा. आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मांजर झाडावर चढले. अधोरेखित शब्दांची जात ओळखा. झाडावर आणि चढले असे 2 शब्दांच्या खाली अधोरेखित केले आणि झाडावर आणि चढले या ठिकाणी आपण शब्दांची जात लिहायचं. हे लक्षात घ्या. आता आपल्याला लक्षात आलं असेल पहा. या ठिकाणी जर आपण पाहिलो तर लक्षात येतं. पहिला आपण पाहत आहोत झाडावर. आता झाडा आणि वर, वर हे काय झालं, ते शब्दाला जोडून आले आहेत. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो त्या शब्दाच्या त्याच वाक्यातील एखाद्या शब्दांची संबंधसुद्धा दर्शवतो, त्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. मग इथं आपण झाड आहे आणि त्याला कोणता शब्द जोडून आलेला आहे? वर. आहे का? वर. हे लक्षात घ्या. हे वर आहे म्हणून इथं आपण शब्दांची जात कोणते येणार? शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. हे उदाहरण आपण पाहिलेलं आहोत बघा. आता उदाहरण पाहिलं की मुलांकडे, यातील मूळ शब्द मूल आहे आणि त्याला कोणता शब्द जोडलेला आहे? कडे. किंवा भावासाठी, भाऊ हा शब्द आहे त्याला साठी. झाडापुढे, पुढे शब्द जोडलेला आहे, झाड मूळ शब्द आहे, इथं झाडावर म्हटलं आहे म्हणजे झाड मूळ शब्द आहे त्याला कोणता शब्द जोडून आलेला आहे? वर जोडून आहे म्हणून शब्दयोगी अव्यय. त्यानंतर दुसरा चढले. आता इथं ज्यावेळी वाक्य पूर्ण होतं, मग वाक्य पूर्ण होतं म्हणजे आपण पूर्णविराम देतो. म्हणजे कोणतं वाक्याचं पूर्ण करणारे शब्द क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे लिहितो, बोलतो, गेला, इथं चढलेला आलेलं आहे म्हणजे वाक्य पूर्ण झालं आहे. क्रियापद म्हणजे इथं आपण क्रियापद लिहायचं आहे. म्हणजे झाडावर शब्दयोगी अव्यय, चढले क्रियापद, पूर्ण झालेला आहे. अशा पद्धतीने दोन्ही जर व्यवस्थित लिहिला तर अर्धा अर्धा म्हणजे 1 गुण मिळू शकेल. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे दिलेले आहेत बघा प्रश्न 4 काय सांगतात? तक्ता पूर्ण करा. 4 गुणांसाठी आहे. 1 गुण आहे, सॉरी 1 गुणांसाठी आहे. तक्ता पूर्ण करायचा आहे. काय सांगितलेलं आहे की तक्त्यामध्ये शब्द दिले आहेत. 2 शब्द दिले आहेत बघा, भावाला आणि आईने, आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला? सामान्य रूप करायचं आहे. आता सामान्य रूप म्हणजे काय? मूळ शब्द आपण या ठिकाणी. आता सामान्य रूप म्हणजे शब्दाला प्रत्यय लागलेले असतात, ते प्रत्यय आपण काय करायचं आहे? काढून टाकायचे. म्हणजे विभक्ती प्रत्यय लक्षात आलेले प्रथमापासून संबोधनपर्यंत, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, हे लक्षात आले का? आणि त्याला प्रत्येकाला एकवचन अनेकवचन प्रत्यय लागलेले आहेत. आणि त्यानुसार या ठिकाणी आता पहिला शब्द आपण जर पाहिलो भावाला, ला प्रत्यय लागले, सला ते, सला ना ते. मग हे ला जे प्रत्यय आहे ना ते ला काढून टाकायचं आणि जे शब्द दिलेले आहेत ते शब्द आहेत असं लिहायचं. भावा म्हणजे भावा इथं आपण लिहायचं आहे, भाऊ लिहायचं नाही. जे शब्द दिले आहेत भावा तर भावाच लिहायचं. ला फक्त काढून टाकायचं आणि जे शब्द आहेत ते शब्द तसेच्या तसे लिहिणं गरजेचं आहे. आता दुसरा शब्द आहे बघा आईने, नेईशी, नेईशी, ने आहे का? ने काढून टाकायचं आणि शब्द कोणता तयार होईल? आई. आई आहे तसं आपण लिहायचं. हे लक्षात घ्या. फक्त इथं विभक्ती प्रत्यय जे आहेत ते प्रत्यय तेवढे काढून जे शब्द राहतात ते जसेच्या तसे आपण सामान्य रूपामध्ये लिहायचं आहे. भावालाचं भावा, आईने आई, हे सामान्य रूप झालेले आहेत. अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी मार्क मिळू शकतात. त्यानंतर ई आहे
पहा काय सांगितलेलं आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. एक गुणांसाठी आहे, हे लक्षात घ्या. प्रयोग हे लक्षात घ्या आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला एकूण प्रयोग किती आहेत? 3 आहेत. या 3 प्रयोगामध्ये जर आपण पाहिलो, पहिला आहे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग दुसरा, आणि तिसरं भावे प्रयोग. आता इथं वाक्य काय सांगितले आहेत बघा, त्याने आंबा खाल्ला. वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. काय सांगितले आहेत बघा, त्याने आंबा खाल्ला. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला महत्त्व असतं किंवा ओळखण्याच्या खुणा जरी आपण लक्षात घेतलो, कर्तरी प्रयोगामध्ये काय आहे की कर्तरी प्रयोगात कर्ता आणि कर्म यांना विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो, आणि क्रियापद हे काय असतं, वर्तमान काळी असतं. मग या त्या पद्धतीने आपल्याला दिसत नाही कर्तरी प्रयोगात. मग कर्मणी प्रयोगाकडे आपण जायचं. कर्मणी प्रयोगामध्ये ओळखण्याच्या खुणा काय सांगितल्या आहेत की कर्मणी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो. आहे का? त्याने आंबा खाल्ला. त्याने हे काय झालं, कर्ता, आंबा कर्म, खाल्ला क्रियापद, म्हणजे कर्ता कर्म क्रियापद. त्याने ने हे काय आहे का, कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे ना. ने नेईशी नेईशी आहे का कर्त्याला, आणि या ठिकाणी कर्माला विभक्ती प्रत्यय जोडलेला नाही. आंबा आंबा हे तसंच आहे. आणि कर्मणी प्रयोगात क्रियापद हे भूतकाळामध्ये असते. खाल्ला, खाऊन जाण्याची घटना घडून गेलेली आहे म्हणून झालेला आहे भूतकाळी, म्हणून या ठिकाणी आपण लिहिणं अपेक्षित आहे. त्याने आंबा खाल्ला, इथं काय लिहिणार, कर्मणी प्रयोग. मग तुम्हाला 1 गुण मिळू शकतील. 1 पैकी आहे प्रश्न. लक्षात आलं काय? आणि भावे प्रयोगामध्ये आपण पाहिलेलं आहे की कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय जोडलेले असतात, आणि क्रियापद एक कारणत असते. हे भावे प्रयोग मध्ये पाहिलेलं आहे. किती सोपा आहे पहा. ओळखण्याच्या खुणा जर आपण लक्षात ठेवलं तर प्रयोग हा भाग अतिशय सोपा जातो. म्हणून या ठिकाणी त्याने आंबा खाल्ला हे कर्मणी प्रयोग आहे. चला आता पुढे जाऊया. ई मध्ये काय सांगितले पहा, पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही एक, 2 दिलेले आहेत आणि त्यापैकी 1 लिहायचं आहे. म्हणजे अर्थाला अर्धा गुण आणि वाक्यात उपयोगाला अर्धा गुण, हे लक्षात घ्या. या ठिकाणी कोणता शब्द सांगितले आहेत पहा, एरजारा घालणे आहे का पहिला. आता ह्या ठिकाणी आपण लक्षात घ्या, एरजारा घालणे याचा अर्थ काय होतं, तर अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे. अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे. आणि वाक्यात उपयोग, मला एखादी वाईट गोष्ट समजल्यामुळे मी वारंवार एरजाऱ्या घालू लागलो. वाक्यात उपयोग करताना जे वाक्यप्रचार दिलेला आहे ते आपण वाक्यात उपयोग करायचा. अर्थ काय येणार, अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे. त्यानंतर दुसरं आहे मोहरून जाणे किंवा मोहून जाणे किंवा आनंदाने मन फुलणे. आनंदाने मन फुलणे किंवा मोहून जाणे म्हणजेच मोहरून जाणे. मग याचा वाक्यात उपयोग काय करू शकतो आपण, मला इयत्ता 10वीला SSC बोर्डामध्ये मला 95% गुण मिळाल्यामुळे मी मोहरून गेलो, म्हणजेच माझे मन आनंदाने फुलून गेले. मोहरून जाणे हे लक्षात घ्या. अर्थाला अर्धा गुण, वाक्यात उपयोग करायला अर्धा गुण आहे. हे आपण अशा पद्धतीनं दोन्हीपैकी एक कृती सोडवायची आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण 16 गुणांचं पाहिलं आहे आणि शेवटचे 4 गुण म्हणजे 20 पैकी इथं दिले आहेत पत्रलेखन दिलेलं आहेत पहा. काय पत्रलेखन विषय, तर अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या धाकट्या भावास पत्र लिहा. 4 गुण आहेत पहा. अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या धाकट्या भावास, लहान भावास पत्र लिहायचं आहे. मग पत्रलेखन आपण कौटुंबिक लिहायचं आहे. मग आपण लिहित असताना इथं आपला संपूर्ण पत्ता, त्यानंतर मुक्काम पोस्ट, त्यानंतर तालुका, त्यानंतर जिल्हा आणि खाली दिनांक, एवढा आपला पत्ता लिहायचा आहे. कोणाला लिहायचा आहे, आता धाकट्या म्हणजे लहान भावास. मग लहान भावाचं आपण नाव लिहून या ठिकाणी त्या पत्र लिहिण्यास सुरुवात करायचं आहे. प्रिय अमोल यास सप्रेम नमस्कार असं आपण लिहायचं. आता पत्र लिहिण्यास कारण की असं आपण सुरुवात करायचं की आता 6माही परीक्षा जवळ आलेली आहे. त्यानंतर आपल्याला दिवाळीची सुट्टी लागणार आहे. जर दिवाळी आपल्याला आनंदित सुखी समाधानी घालवायचं असेल
तर आपण पहिल्यांदा जी आलेली सामायिक परीक्षा आहे ती सामायिक परीक्षेत आपण भरपूर अभ्यास करून चांगल्या गुणांनी मार्क पडणे गरजेचं आहे. कारण अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भविष्यकाळात आपल्याला अनेक गोष्टींमध्ये झेप घ्यावायची आहे आणि झेप घेण्यासाठीच आपला आत्ताचा काळ अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा असेल तर अभ्यासाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाहीत. पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो की तू चांगल्या पद्धतीने अभ्यास करशीलच याची मला अपेक्षा आहे, असे मी मोठा भाऊ म्हणून तुला या ठिकाणी सांगत आहे. अशा पद्धतीने 2 परीक्षेमध्ये आपण काय करायचं आहे, पत्र लिहायचं आहे. शेवटी कळावे तुझा मोठा भाऊ जे शेवटी लिहायचं आणि खाली त्याचे नाव लिहायचं. अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आता तुमच्या मनामध्ये जे काही कल्पना असेल काय असेल ते तुमच्या मनानं आपण या ठिकाणी लिहू शकता. मजकूर व्यवस्थित लिहून आपण पत्रलेखन पूर्ण करू शकतो. आपण 5वीपासून कौटुंबिक पत्र पाहिलेलो आहोतच. आतापर्यंत आपल्याला अनेक प्रकारे पत्रलेखन झालेले आहेत. त्यातील हे सोपं असणारं पत्र आपण या ठिकाणी लिहायचं आहे. खाडाखोड न करता व्यवस्थितरित्या आपण पत्रलेखन करावयाचे आहे. जर व्यवस्थित पत्रलेखन केला तर 4 पैकी 4 गुणसुद्धा तुम्हाला मिळून जाऊ शकतील. अशा पद्धतीने एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहिलेलो आहोत. अशा पद्धतीने तुम्ही पण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घटक चाचणीचा पेपर चांगल्या पद्धतीने सोडवाल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.